उद्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा नेहमीच पडणारा प्रश्न. चला बनवूया झटपट आणि मुलांना आवडणारा असा टेस्टी टिफिन. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटी वाटी उकडलेले कॉर्न. कॉर्न उकडून घेतले आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. आता यामध्येच आपल्याला चीज किसून घालायचं आहे. चीज आपल्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही घालू शकता. आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा ऑरिगॅनो. यामध्येच आपल्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स घाला किंवा असं थोडंसं लाल तिखट घातलं तरीही चालेल. यामध्येच आपण थोडीशी मिरीपूड घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे. आता यामध्येच आपण 1 चमचा मेयोनीजसुद्धा घालू शकतो. मेयोनीज घालून घेतलं आहे आणि पुन्हा सगळं हे छान असं एकत्र करून घेतलं. आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. 2 ब्रेड स्लाईस घ्यायचे आहेत. त्यावरती आपल्या आवडीनुसार बटर लावून घ्यायचं किंवा तूप लावलं तरीही चालेल. दोन्ही स्लाईसवरती मी इथे घरचंच हे तूप लावून घेतलेलं आहे. आता हे तूप लावून झाल्यानंतर हे जे आपण कॉर्नचं स्टफिंग केलेलं आहे ते व्यवस्थित यावरती पसरवून घेऊया. सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये हा अगदी पटकन होणारा असा टिफिन आहे. हे आता दोन्हीकडे पसरवून घेतलं की यावरती अजून आपल्या आवडीनुसार थोडंसं आपण याच्यावरती चीज घालून घेऊया. चीज सगळीकडे व्यवस्थित पसरवून घातलं की यावरती अजून एक आपण ब्रेड स्लाईस ठेवून घेऊया. आणि आता हे आपल्याला ओव्हनमध्ये किंवा तव्यावरती बटर किंवा घरचं जे तूप आहे त्यावरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे कॉर्न चीज सँडविच मी तव्यावरती छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहेत. आता हे आपण कट करूया. तर हे बघा कट करून दाखवते तुम्हाला. खूप छान असं याचं स्टफिंग मस्त असं झालेलं आहे आणि असा चीझी कॉर्न सँडविच असेल तर मुलं डबा नक्कीच रिकामा करून येतात. तर अशा पद्धतीने आजचा हा कॉर्न चीज सँडविच तुम्हाला आवडला असेल आणि ही टिफिन रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर फेसबुकवरून तुम्ही बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच झटपट नवीन टिफिन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.